ही टेस्टी थाली बघून तुम्हीही विचार करत असाल की नेमकं ही कुठली थाली आहे. सो आम्ही तुम्हाला हे पुढे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की सांगू. तर आज होता मदर्स डे आणि मदर्स डे निमित्त मी फॅमिलीला आज जेवायला घेऊन गेलो होतो. सो ह्यांना काही कल्पना नव्हती की मी कुठे जाणार आहे. पप्पा गाडीत बसल्या बसल्या विचार करत होते की नेमका हा घेऊन कुठे चाललाय, कारण ह्यांना कुणालाही कल्पना नव्हती कुठे चालली ती. सो आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरलं. गाडीमध्ये 1000चं पेट्रोल भरून आम्ही पुढे गेलो आणि गेलो थेट मधुबन हॉटेलला. मधुबन हॉटेल हे हायवेला आहे, कोल्हापूर ते वाटर हायवे जो आहे तिथून. हे तुम्ही बघू शकता हायवेलाच आहे आणि खरंच सांगतो हे माझं आवडतं हॉटेल आहे. आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो, आतला एम्बियन्स पण इतका छान आहे ना, तुम्ही बाहेरनच बघू शकता की किती गर्दी आहे. आणि खूप मस्त हॉटेल आहे. आतला एम्बियन्स तुम्ही बघा, एकदम शांत आहे आणि खूप खूप म्हणजे एन्व्हायरमेंट जे इथलं आहे हे एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे. आणि गर्दी तर बघा, बाई 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 काय गर्दी आहे. सो आम्ही गेल्या गेल्या पहिला मसाला पापड मागवला. मसाला पापड खात होतो आणि बायको ती तिच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ करत होती. सो इथे आम्ही सगळे पहिला मसाला पापड घेऊन मसाला पापड खाल्ला. मग आली होती आमची पंजाबी थाली. इथली पंजाबी थाली ही माझी खूप खूप आवडती थाली आहे आणि इथलं जेवण खूप बेस्ट असतं. सो आम्ही इथंच यायचं ठरवलेलं. आमच्या थाल्या आल्या होत्या आणि आम्ही थाल्या घेतल्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या दिसत आहेत त्या तुम्हाला व्हरायटी बघा, काजू पनीर आहे, पनीरची भाजी आहे, रायता आहे, श्रीखंड आहे. तुम्हाला त्यामध्ये सोबत पापड, रोट्या आणि राईसही भेटेल. प्लस ह्याच्यामध्ये आलू मटरची भाजी होती. बायकोला तर जेवण खूप आवडलं. पप्पांचा रिस्पॉन्स विचारला तर पप्पांनाही जेवण खूप आवडलं असं ते बोलले. मग आता मदर्स डेला मम्मीला विचारूया म्हणलं की कसं तिला वाटलं जेवण, आणि मम्मीलाही खाल्ल्यानंतर तिला खरंच जेवण खूप आवडलं. मग मी ही टेस्ट केली, माझी आवडती झाली. सो जेव्हा मी खाल्लं तेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बघू शकता, जे म्हणजे इथं आल्यानंतर जे मला प्रसन्न वाटतं ते का वाटतं. सो हे हॉटेल हायवेपासून लेफ्ट साईडला आहे. आणि बघा खूप खूप म्हणजे असं शांत मोकळ्या वातावरणात आहे. तुम्ही नक्की इथं या, ट्राय करा. इथला ॲम्बियन्सही चांगला आहे आणि इथे कधीही या तुम्ही, तुम्हाला असं नाही की म्हणजे जेवण तयार नसतं वगैरे. तुम्ही याल तेव्हा जेवण तयार असतं, फ्रेश जेवण भेटतं. सो आम्ही जेवण आल्यानंतर घरी आलो आणि मग वैताग खूप आला होता कारण मी कॅफेत नेऊन थकलो होतो. सो आम्ही आता निघालो घरामध्ये. आता सगळं आवरून मला झोपायचं. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल माझ्या बायकोनी नवीन काढला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, त्यालाही सबस्क्राईब करा.